मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, लोकसभेच्या निवडणुका 2-4 दिवसात सुरू होतील. उमेदवार निश्चित झाले, काहींचे अर्ज मागे घेतले जातील, तर काही पक्के राहतील. कित्येक ठिकाणी बंडोबा तयार झाले आणि हे बंडोबा बऱ्याच ठिकाणी समीकरणं बदलवतील. नेमकं असं सर्व असताना विदर्भातील एक किंवा मराठवाड्यातील असं म्हणता येईल, विदर्भ मराठवाडा याच्यातील एक ज्येष्ठ भाजपा नेते, कारण त्यांना भाजपा नेते म्हणावं लागेल, कारण अगदी पहिल्यापासून ते भारतीय जनता पक्षाचे खंदे समर्थक आहेत. नव्हे, शेट्या भाट्यांचा भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्ष करताना प्रमोद महाजन असतील, अटलजी असतील, नितीन गडकरी असतील, यांच्यासोबत राहून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा केला, वाढवला, त्या नाथाभाऊ खडसेंना मध्यंतरी आपल्या काही अंतर्गत मनस्तापामुळे वनवास भोगावा लागला. राजकारणातली आयुष्यातील जवळपास 35 ते 40 वर्ष ज्या व्यक्तीने भारतीय जनता पक्ष जेव्हा उदयाला येत होता, तेव्हा तो उदयाला आणण्यासाठी ज्या काही आनाखस्ता घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्यातून नाथाभाऊ हे एक वेगळं रसायन तयार झालं. पण हे वेगळं रसायन मध्यंतरी भाजपाच्या काही नेत्यांनी आपल्या पक्षातूनच बाजूला काढून टाकलं आणि हे कुठेतरी आपल्याला प्रतिस्पर्धी होतील आणि यांचा आपल्याला त्रास होईल म्हणून गोपीनाथ मुंडेंची कन्या आणि नाथाभाऊ खडसे हे अत्यंत स्पष्ट वक्ते, कारण गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा भारतीय जनता पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले, नाथाभाऊंनी केले. त्यामुळे यांचा त्याग आताचे जे काही नेते असतील, त्यामध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा, चंद्रशेखर बावनकुळे वगैरे, किंवा मी तर असं म्हणेन आताचे सध्या शहासुद्धा केंद्रीय मंत्री, हे सुद्धा तेव्हा कुठेतरी जसे दिसत नव्हते. पण त्यावेळेस देशात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष उभा करताना प्रमोद महाजनांच्या सोबत, भाऊसाहेब फुंडकरांच्या सोबत एक वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये उदयाला आलं आणि जवळपास 12 ते 15 आमदार आणण्याची ज्यांची क्षमता होती, असं नेतृत्व त्यावेळेस भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या राजा नाराजीमुळे त्यांना मनस्ताप झाला आणि त्यांना शेवटी पक्षाबाहेर पडावं लागलं. त्यावेळेच्या त्यांच्या वेदना ह्या खरंच खूप मोठ्या वेदना होत्या, की ज्यांनी आनाखस्ता खाऊन पक्ष उभा केला आणि त्याच व्यक्तीला आज त्या पक्षाबाहेर काढल्या जाते किंवा त्याला ते निघावं लागते. त्यामुळे त्यावेळेची त्यांची अवस्था अत्यंत कठीण होती आणि अशा कठीण अवस्थेमध्ये नंतर काही दिवस त्यांनी काढले. आपल्या पक्षांतर्गत प्रचंड मतभेद झाले, दिल्ली मुंबईमध्ये मतभेद झाले, महाराष्ट्रामध्ये नाथाभाऊ खडसे हे मुख्यमंत्री दावेदार होतील, त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल आणि हा मराठा नेता मुख्यमंत्री होईल. हे ज्यांना ज्यांना नडलं त्या सर्वांनी नाथाभाऊचा त्यावेळेस पद्धतशीरपणे गेम केला आणि त्यामध्ये नाथाभाऊचा गेम झाल्यानंतर नाथाभाऊ बरेच दिवस एक प्रकारचा राजकीय अज्ञातवासात होते. पण त्या दरम्यान आपल्याला राजकारणाचं पूर्ण अंग आहे, राजकारणाशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे त्यावेळेस त्यांनी ज्येष्ठ राजकारणी, जाणता राजा शरद पवार यांचा आश्रय घेतला आणि त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. पवारांनी सुद्धा त्यांना प्रवेश घेतल्यानंतर रिकामं ठेवलं नाही.
कारण एवढा मोठा अनुभवी व्यक्ती, कित्येक वेळा आमदार नव्हे मंत्री, आणि अशा व्यक्तीला आपण पक्षामध्ये साधा प्रवेश करून नेता कार्यकर्ता केल्यापेक्षा त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून ते पुनर्वसनसुद्धा केलं आणि विधान परिषदेवर त्यांना आमदारसुद्धा केलं. पण हे सर्व होत असताना नाथाभाऊ विरोधी पक्षात होते आणि नाथाभाऊचा जो पिंड होता स्पष्ट वक्तेपणाचा, हा ते वेळोवेळी आपल्या अधिवेशनातील चर्चेदरम्यान दाखवत होते. आणि त्यामुळे ही व्यक्ती आपले अंडे पिल्ले गोळा करेल किंवा यांना आपलं सर्व माहीत आहे, त्यामुळे याच्यावर दुसरं काहीतरी बालट लागलं पाहिजे म्हणून मग त्यांच्या कन्येवर, पत्नीवर, साळ्यावर ईडी, CBI किंवा जमिनीचे घोटाळे, मुंबईतल्या काही बांधकामाचे घोटाळे यांचे आरोप करून त्यांना जेवढं पंक्चर करता येईल तेवढं पंक्चर करण्याचं काम भाजपाच्या नेत्यांनी केलं, शेवटपर्यंत केलं. पण तरीही शेवटपर्यंत या बहादर नेत्यांनी त्याला दाद दिली. पण आता काय होते मंडळी, वाढतं वैमान, म्हातारपण, आजारपण, अशा वेळेस माणूस लाचार होतो. आणि मग अशा वेळेस घरातले सर्वच मुलं, सुनी, आजूबाजूचे मित्र त्याला सांगतात की हे पहा, तुम्ही आता असं वागून जमणार नाही, या वयात असा त्रास तुम्ही आता घेऊ नका, त्यापेक्षा स्वस्थ राहा, मस्त राहा, विरोध घेऊ नका. तुम्ही जर असेच वागले तर ईडी, CBI किंवा इतर फेऱ्यामध्ये तुम्हाला अटकल्यानंतर तुमचं मरणं असह्य होईल आणि याचा प्रचंड त्रास आम्हालासुद्धा होईल की जो काही अंशी झालेला आहे. मग अशा वेळेस इतकं वय झालेली व्यक्ती साहजिकच विचार करते की ठीक आहे, मुलगी असं म्हणते, मुलं असे म्हणतात, मित्र असे म्हणतात, त्यावेळेस आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागते. आणि माझ्या उत्तम माहितीप्रमाणे अशी सगळी अवस्था झाल्यामुळेच आज नाथाभाऊ घर वापसी करत आहेत की ज्यांनी जेव्हा घर सोडलं तेव्हा भाजपाच्या कोण्या नेत्यांनी आपल्याला किती किती बदनाम केलं, कसं कसं केलं, ते किती बदमाश आहेत, त्यांनी आपल्याला कशा कशा पद्धतीनं टार्गेट केलं आणि आपण भारतीय जनता पक्षासाठी त्यांना किती मोठं केलं हे ते सांगत होते. मध्यंतरी गोपीनाथ मुंडेची कन्या आणि नाथाभाऊंचं जे एक बीडमध्ये जे सभा झाली, त्या बीडच्या सभेमध्ये नाथाभाऊंनी अक्षरशः भारतीय जनता पक्षाची वस्त्र उघडी केली, नंग केलं. तरी पण ते सर्व जाऊ दिल्यानंतर पंकजाताई ह्या ज्या पद्धतीनं शेवटपर्यंत खंबीर राहिल्या, पक्षाची जेवढी काही धुता येईल तेवढी धुणं धुतले, पक्षाची आतळे वेशीवर टांगली, तरी पण पक्ष सोडला नाही. उद्धव ठाकरेंना असं वाटायचं की पंकजाताई आपल्या पक्षात येतील, त्यांनी तर त्यांच्यासाठी गुलाबाच्या फुलावाची अगदी लादी तयार केली होती की त्या आपल्या पक्षात आल्या पाहिजे. पण ती पंकजाताई आहे, तिने अगदी शेवटच्यापर्यंत की रडली आणि तिला माहीत होतं की आपली माय, आपली आई भारतीय जनता पक्ष आहे आणि रडल्याशिवाय माय दूध पाजतच नाही. म्हणून ती रडता रडता शेवटी मायला पाना फुटला आणि पंकजाताईचे दिवस चांगले आले. मग त्यामध्ये अशाच पद्धतीने असणारे बेडर नेतृत्व नाथाभाऊ खडसे यांनासुद्धा मित्रपरिवार आणि परिवारातील सर्वांनी संमत दिली असावी आणि या वयात आपल्याच्याने हे सहन होणार नाही. ईडी, CBIच्या फेऱ्यामध्ये जर आपण आलोत, आपली राजकीय परिपक्वता नष्ट होईल. आपण जेव्हापासून भारतीय जनता पक्ष सोडला तेव्हापासून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था नव्हे, ग्रामपंचायतसुद्धा आपल्या ताब्यात राहिली नाही.
आणि आगामी काळात आपण असेच जर ताठर वागलो आणि तेही शरद पवारांच्या पक्षात राहून जर ताठर वागलो तर मोदी शहा आपल्याला कुठंच माफ करणार नाही. त्यामुळे नाथाभाऊंनी जो काही निर्णय घेतला तो त्यांच्यासाठी जरी वैयक्तिक हितासाठी जरी लाभाचा असला तरी आगामी काळामध्ये नाथाभाऊ यांना तिथंसुद्धा प्रचंड त्रास होईल. कारण नाथाभाऊंनी गेल्या 3-4 वर्षामध्ये भाजपा नेत्यांना अक्षरशः धो धुतलेला आहे. विधानसभेत असतील, बाहेर असतील, इतर सभागृहात असतील, आणि त्यामुळे जेव्हा केव्हा ते ऐकल्या जातील किंवा ऐकवल्या जाईल तेव्हा भाजपा या नेत्यांना असं वाटेल की याच्याशी एवढी मैत्री करणं बरोबर नाही. त्यामुळे ते जरी घरात गेले असले, ते त्यांचं हक्काचं घर जरी असलं, पण मध्यंतरी 2-4 वर्ष 5 वर्ष त्यांनी ते गृहत्याग केला होता आणि त्या दरम्यान घरामध्ये ज्यांनी पक्का घरठाव केला होता त्या घराचे जे करते धरते घरधनी झाले, ते घरधनी नाथाभाऊंना आता पाहुण्यासारखंच वागवणार आहे. नाथाभाऊंना तो अधिकार बिलकुल नसेल. ठीक आहे, तुम्ही दिल्ली दरबारामध्ये मोदी शहांशी तुम्ही संपर्क चांगले ठेवाल, पण राज्यामधले जे तुमचे खंदे विरोधक आहेत ते तुम्हाला पाहिजे तेवढे जवळ करणार नाहीत किंवा तुमचं ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व ते मानणारच नाहीत. पण मंडळी, वैमान, परिस्थिती, परिवारातील लोकांचे आग्रह या सगळ्यामुळे नाथाभाऊंना हा निर्णय घ्यावा लागला. हे आम्ही जरी कबूल करत असलो तरी या वयात नाथाभाऊंनी जे काही केलं, कारण अशा जे लोक असतात ते मॉडेल पण वाकणार नाही अशा स्वरूपाचे असतात. पण राजकारणामध्ये हे चालत नाही, मॉडेल पण वाकणार नाही वगैरे वगैरे. कालपर्यंत आई बहिणीहून शिव्या देणारे लोक आज त्याच पक्षात आहेत की ज्यांच्या आया बहिणीहून त्यांनी शिव्या दिल्या होत्या. आणि अत्यंत निर्लज्जपणाचा कळस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाठत असताना राजकारण्यांनी राजकारणाची परिसीमा फार मातीत मिळवलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अगदी शेवटी म्हणजे लोकसभेच्या, मला तर असं म्हणता येईल की आता कोणीच भाजपामध्ये प्रवेश करायला राहिलेला नाही. अगदी शेवटी भाजपाने एकनाथ खडसेंना भाजपामध्ये घेऊन आता संपवलेलं आहे. आता कोणीच घ्यायचं राहिलेलं नाही. ठाकरेंचा, राज ठाकरे यांनासुद्धा घेतलेला आहे. किती मतं पडतील, काय फायदा होईल, पण आपला विरोधक राज्यामध्ये कोणी नसावा, कोणी आपल्या विरोधात कोण्या कोपऱ्यातही बोलू नये, हा प्रयत्न ज्या भाजपाने केला. आणि ते जे जाळं आहे भाजपचं, त्या जाळ्यामध्ये, त्या मोहजालामध्ये, त्या वातावरणामध्ये एकनाथराव खडसे फिट बसले आणि मग त्यांनी स्वतःसाठी का होईना हा निर्णय घेतलेला असला तरीही नाथाभाऊ तिथं सुखी समाधानी नाहीत असं मला वाटते. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.